सारखा नामजप आमच्याकडून होईल का? ज्ञानोबाराय ज्या पद्धतीचं चिंतन करतात आमच्याकडून होईल का? पण आम्हाला लगेच पाहिजे. म्हणून निश्चयात्मक आदरात द्विरुक्ती, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हे दोन दोनदा सांगायचं कारण काय? निश्चय करा, श्रद्धा ठेवा याच्याबद्दल. आग्रहानं प्रतिपादन केलं जातं तेव्हा द्विरुक्ती होते. जेव्हा आग्रह असतो ना तेव्हा दोनदा मनुष्य बोलतो, द्विरुक्ती होते. आदरात द्विरुक्ती, आग्रह असतो. एखादा मनुष्य आपल्याला आमंत्रण देतो, जेवायला या बर का, जातो पुढे. आपण म्हणतो बरं जमलं तर येतो. पण जो मनुष्य प्रेमाचा असतो, जो मनुष्य जवळचा असतो, तो म्हणतो जेवायला या, म्हणतो येतो ना, म्हणतो नाही नाही याच या. हे याच या, हे या पदाची जी द्विरुक्ती झाली ती कशा करता झाली? आग्रह आहे त्याच्यामध्ये, आलंच पाहिजे तुम्ही, याच या. ज्ञानोबाराय म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, द्विरुक्ती का? म्हणाच म्हणा, न म्हणता राहू नका. आग्रह आहे ज्ञानोबारायांचा. संतांनी आपल्याला आग्रह करावा इतकं प्रेम आपण संतांचं कधीच संपादन करू शकत नाही. पण आपल्यावर प्रेम करावं याच्याकरताच त्यांचा अवतार असतो. आपण त्यांचं प्रेम संपादन करत नाही, पण ते आपल्यावर प्रेम करू शकतात. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती. साधनेचा आदर आहे, साध्याचा आदर आहे. कारण आपण कालही बोललो, परवाही बोललो, नाम हे साधनही आहे, नाम हे साध्यही आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा,